नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आषाढ महिना संपत आला आहे आणि अजूनही जर तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल आषाढ महिन्यामध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण आज मी तुम्हाला कुलदेवीची ओटी आषाढ महिन्यामध्ये कशी भरायची, कोणते साहित्य वापरायचं, कोणत्या दिवशी भरायची, ओटी भरल्यानंतर त्या सामानाचं काय करायचं, विधवा स्त्रिया आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतात का, अशी संपूर्ण माहिती सांगणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटी भरताना ओटीमध्ये एक अशी वस्तू ठेवली जाते जिच्याशिवाय अनेक ठिकाणी ओटी अपूर्ण मानली जाते, पण ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता बघा, सर्वात आधी आपण जाणून घेऊया की कुलदेवीची ओटी का भरली जाते। तर बघा, प्रत्येक घराची एक कुलदेवी किंवा कुलस्वामिनी असते। तुळजाभवानी माता, महालक्ष्मी माता, रेणुका माता किंवा सप्तशृंगी माता किंवा इतर कोणतीही कुलदेवी असते। आता ती कुलदेवी आपल्या संपूर्ण कुळाचं, कुटुंबाचं आणि आपल्या वंशाचं रक्षण करणारी माता मानली जाते। आपल्या पूर्वजांनी ज्या देवीची अनेक पिढ्यांपासून सेवा केली तीच आपली कुलदेवी असते। आता बघा, असं मानलं जातं की कुलदेवी आपल्या घरावर आलेली संकट दूर करते, घरातील नकारात्मकता कमी करते, कुटुंबाला संरक्षण देते आणि धनधान्य, सुख समृद्धी व आरोग्याचा आशीर्वाद आपल्या सर्वांना देत असते, आपल्या कुटुंबाला देत असते। आणि म्हणूनच आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरण्याची परंपरा आहे। आषाढ महिन्यामध्ये फक्त कुलदेवीची ओटीच भरायची नसते, तर आषाढ महिन्यात आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावानं सुवासिनींना भोजन द्यायचं असतं, ते सुद्धा खूप शुभ मानलं जातं। आता जर तुमची इच्छा असेल सुवासिनींना भोजन द्यायचं तर तुम्ही 7 किंवा 11 सुवासिनींना भोजन देऊ शकतात, किंवा जर तेही शक्य नसेल तर मग निदान एका सुवासिनीला तरी घरी बोलवा, तिला प्रेमानं जेवण द्या आणि तिची ओटी भरा। असं केल्याने कुलदेवी प्रसन्न होते आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण घरावर राहतो। आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरण्याबरोबरच सुवासिनींना भोजन देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं। आता बघा, आषाढ महिन्यात जर तुम्हाला शक्य झालं तर आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन कुलाचार करायचा आहे, कुलदेवीची ओटी भरायची आहे। घरातील, कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून जायचं आहे आणि आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर गेल्यावर आपल्याला कुलदेवीचा कुलाचार करून कुलदेवीची ओटी भरायची आहे। परंतु बघा, आता प्रत्येकालाच आपल्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाणं आषाढ महिन्यामध्ये शक्य होत नाही, आणि म्हणून जर तुम्हाला मूळ पीठावर जाणं शक्य नसेल तर आपल्या घरातीलच देवघरात कुलदेवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तिथेच श्रद्धेने आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे। आता आपण बघूया की ओटी भरताना आपल्याला कोणकोणतं साहित्य लागणार आहे। तर बघा, आपल्याला शक्यतो ओटी भरताना नऊवारी साडी वापरली जाते। आता नऊवारी साडी नसेल तर तुम्ही तुमच्या यथाशक्ती 6 वारी साडी सुद्धा घेऊ शकतात, आणि जर तेही शक्य नसेल तर ब्लाऊज पीस किंवा खण सुद्धा तुम्ही वापरू शकतात। विशेषतः देवीची ओटी भरण्यासाठी कॉटनची किंवा सुती साडी आणि खण वापरला जातो। आता त्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, नारळ हा पाणी असलेलाच घ्यायचा आहे। त्यानंतर तांदूळ किंवा गहू घ्यायचे आहे, विड्याचं एक पान घ्यायचं आहे, त्यावर हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक, सुकं खोबरं आणि आपल्या यथाशक्ती दक्षिणा ठेवायची आहे। आपल्याला 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये किंवा 101 रुपये। त्याचबरोबर हिरव्या बांगड्या ठेवायच्या आहे, हळद कुंकू ठेवायचं आहे, रुमाल ठेवायचा आहे, नेल पेंट ठेवायची आहे, लिपस्टिक ठेवायची आहे, मंगळसूत्र किंवा इतर सौभाग्याच्या वस्तू किंवा तुम्ही 16 शृंगाराच्या वस्तू सुद्धा ओटी भरण्याच्या साहित्यामध्ये ठेवू शकतात। आणि ओटीमध्ये आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची वस्तू आपल्याला ठेवायची असते, आणि ती वस्तू म्हणजे तांबूल। आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरताना किंवा कुलाचार करताना कुलदेवीला तांबूल अर्पण करण्याची परंपरा आहे, आणि म्हणूनच ओटी भरताना आपल्याला तांबूल ठेवायला अजिबात विसरायचं नाही। आता जर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जर गेले आणि तिथे जाऊन तुम्ही देवीची ओटी भरणार असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला न विसरता ओटीच्या साहित्यामध्ये तांबूल हा ठेवायचाच आहे। आता बघा, तांबूल कसा तयार करायचा, तर तुम्ही जेव्हा पानवाल्याकडे जात असतात तेव्हा त्यांना सांगायचं आहे की देवीच्या ओटीसाठी तांबूल बनवून द्या, आणि मग ते आपल्याला देवीच्या पूजेसाठी योग्य असा तांबूल तयार करून देत असतात। आणि जर तुम्हाला घरीच तांबूल बनवायचा असेल तर मग 2 ताजी नागवेलीची पानं घ्या, त्यावर कात, चुना, बडीशोप, वेलची, लवंग, जायफळ आणि गुलकंद किंवा खोबऱ्याचा किस ठेवा। त्यानंतर ते पान व्यवस्थितपणे दुमडून त्याचा विडा तयार करा आणि त्यावर एक लवंग आपल्याला खोचायचे आहे। आणि आता हा तयार केलेला तांबूल आपल्याला ओटीतील नारळावर ठेवायचा आहे किंवा कुलदेवीच्या चरणी अर्पण करायचा आहे। बघा, अशी श्रद्धा आहे की आषाढ महिन्यात कुलदेवीला तांबूल अर्पण केल्यानं
कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते, घरामध्ये मंगलमय वातावरण राहतं, घरातील सुख शांती आणि सौभाग्यासाठी कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर घरातील नकारात्मकता कमी होऊन घरावर देवीची कृपादृष्टी राहते. आणि म्हणून आपल्याला ओटीमध्ये इतर सर्व वस्तू ठेवणं शक्य नाही झालं तरी चालेल, पण शक्य असल्यास एक तांबूल कुलदेवीला नक्कीच आपल्याला अर्पण करायचं आहे. आता हे सर्व सामान जे आहे ओटीचं ते आपल्याला एका स्टीलच्या भांड्यात ठेवायचं आहे. बघा, प्लॅस्टिकचं भांडं वापरायचं नाही. आपल्याला देवाची कोणतीही पूजा करताना प्लास्टिकचा वापर करायचा नाही, म्हणून हे सर्व सामान स्टीलच्या भांड्यात ठेवायचं आहे. आता आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे. कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर दिवा लावायचा आहे, धूपदीप लावायचा आहे, लाल फुलं अर्पण करायची आहे, हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे. कुलदेवीची ओटी भरत असताना जी महिला कुलदेवीची ओटी भरणार आहे तिनं सुद्धा साज शृंगार करायचा आहे, म्हणजे साडी घालायची आहे, हातात हिरव्या बांगड्या घाला, डोक्याला हळद कुंकू लावा, डोक्यावर पदर घ्या. आता जर साडी घालणं शक्य नसेल तर ड्रेस सुद्धा तुम्ही घालू शकता आणि डोक्यावर ओढणी किंवा पदर आपल्याला घ्यायचा आहे. आणि आता जे ओटीचं भांडं आहे ते आपल्याला आपल्या दोन्ही हातांनी उचलायचं आहे. ते जी महिला ओटी भरणार आहे कुलदेवीची तिनं ते भांडं आपल्या छातीला लावायचं आहे आणि मनोभावे आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे, कुलदेवीकडे बघायचं आहे आणि म्हणायचं आहे, हे माझ्या कुलस्वामिनी तुळजा भवानी माते, आज आषाढ महिन्यामध्ये मला तुझ्या मूळ पीठावर येऊन तुझी ओटी भरणं शक्य झालं नाही, म्हणून मी आज माझ्या घरातूनच तुला ही ओटी अर्पण करत आहे. माझी ही सेवा स्वीकार कर. माझ्या संपूर्ण कुळाचं, माझ्या कुटुंबाचं आणि घरातील प्रत्येक सदस्याचं रक्षण कर. सदैव आमच्या घरात सुखशांती, समाधान, धनधान्य, आरोग्य आणि समृद्धी नांदू दे. तुझी कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहू दे, असं म्हणायचं आहे. आणि यानंतर हे जे भांडं आहे ओटीचं ते आपल्याला कुलदेवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला कापूर लावून देवीची आरती करायची आहे, आपली पूजा पूर्ण करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अगदी घरच्या घरीच सोप्या पद्धतीने आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. आता बघा, कुलदेवीची ओटी भरल्यानंतर अनेक महिलांच्या मनात प्रश्न येत असतो की आता या ओटीच्या सामानाचं नंतर काय करायचं. तर बघा, जर तुम्हाला पुढे एखाद्या महिन्यात किंवा काही दिवसांनी तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर म्हणजे मूळ पीठावर जाण्याचा योग येणार असेल तर हे ओटीचं सर्व साहित्य तसंच एका कॅरी बॅगमध्ये जपून ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाल तेव्हा हेच साहित्य घेऊन जायचं आहे आणि देवीची तिथे ओटी भरायची आहे, कुलाचार करायचा आहे. पण बघा, जर असा योग येणार नसेल तर एखाद्या सुवासिनी महिलेला आपल्या घरी बोलवा, तिला आदरानं तिचं स्वागत करा, तिला जेवण द्या आणि हे ओटीचं साहित्य तिच्या ओटीमध्ये घाला किंवा हे साहित्य तुम्ही स्वतःही वापरू शकतात. ओटीतील साडी किंवा खण तुम्ही वापरू शकतात, हिरव्या बांगड्या घालू शकतात, नारळ फोडून घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे आणि तांबूल सुद्धा घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून थोडा थोडा ग्रहण करायचा आहे. आणि ओटीमध्ये ठेवलेले जे तांदूळ किंवा गहू असतील ते धान्याच्या डब्यात मिसळा, यामुळे घरामध्ये अन्नधान्याची बरकत राहते. विधवा महिला आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतात का? तर हो, विधवा महिला नक्कीच आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतात. कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते, ती आपली माता असते आणि म्हणून कुलदेवीची सेवा करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. स्त्री, पुरुष, वृद्ध, मुलं किंवा विधवा स्त्रिया कुणीही आपल्या कुलदेवीची सेवा करू शकतात, ओटी भरू शकतात. आता बघा, आषाढ महिन्यामध्ये अनेक गावांमध्ये आखाड तळण्याची परंपरा आहे. देवीला गुळाच्या पुऱ्यांचा नैवेद्य, पुरणपोळीचा नैवेद्य किंवा आपल्या घराच्या परंपरेप्रमाणे इतर नैवेद्य दाखवले जातात. तसेच या आषाढ महिन्यामध्ये म्हसोबा, साती आसरा, जरीमरी, ग्रामदैवत किंवा ग्रामदेवी यांचाही मानपान करण्याची परंपरा असते आणि म्हणून या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला या देवतांचा सुद्धा मानपान करायचा असतो. काही महिला असं म्हणतील की आमच्या घरी अशी परंपरा नाही, आम्ही कधी कुलदेवीची ओटी भरली नाही किंवा मानपान केला नाही. बघा, तुमच्या घरची परंपरा वेगळी असेल किंवा तिचा आदर करणं ही महत्वाचं आहे, पण जर तुम्ही आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरली किंवा तिचा मानपान केला किंवा ग्रामदैवतांचा, जरीमरीचा किंवा साती आसरांचा, म्हसोबा महाराजांचा मानपान केला तर ते काही तुमच्यावर रागवणार नाही किंवा तुम्हाला शिक्षा देणार नाही. उलट तुम्हाला आशीर्वादच देणार आहे, ते तुमच्यावर प्रसन्नच होणार आहे आणि यानं तुमच्या कुळाचा उद्धार होणार आहे, तुमच्या कुटुंबाचं रक्षण होणार आहे. आणि म्हणून जर शक्य झालं तर या आखाड महिन्यामध्ये नक्कीच आपल्या कुलदेवीची ओटी भरा आणि आपल्या कुलदेवीचा मानपान करा. तसेच ग्रामदैवतांचा देखील मानपान आषाढ महिन्यामध्ये आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे आषाढ महिना संपण्यापूर्वी शक्य असल्यास आपल्या कुलदेवीची ओटी नक्की भरा. आता जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही आषाढ महिन्यातील या महत्त्वाच्या सेवेची माहिती मिळेल. आणि अशाच धार्मिक माहितीसाठी
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.